वळूयात पुढल्या बातम्यांकडे। शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवण्यासाठी छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे, असा उल्लेख भुजबळांच्या पत्रात आहे। दरम्यान भुजबळांच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। अब ये लोग बोल रहे हैं कि भाई 1 तो 2 लाख लोग जो है गरीब, वो उनको खाना नहीं मिलेगा। फिर हम 2000 केंद्र हमारे जो है, एक केंद्र के ऊपर जो हम 7-8 लोग काम कर रहे हैं, उनके घर में 5-5 लोग हैं समझो। अब ये सारे जो है 15-20 हजार लोग वो केंद्र में निर्भर है। अब उनकी तो रोजी रोटी चली जाएगी। शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती, पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे। पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू। बंद करणार, शिवभोजन थाळी बंद करणार। शिवभोजन थाळी पुढच्या काही दिवसांमध्ये बंद होणार। आता गरिबांनी 10 रुपयामध्ये जे भोजन मिळायचं, फक्त पाणी मिळेल हात धुवायला, बाकी काही मिळणार नाही। आता जेवण नाही मिळणार। निश्चितपणे ही एक चांगली योजना आहे। गोरगरिबांना याच्यातनं अन्नाचे 2 चांगले घास मिळत असतात आणि ही योजना बंद होऊ नये हीच भूमिका शिवसेनेची असेल। परंतु अनेक काही ठिकाणावरनं काही चुकीचं काम होत असल्याच्या पण तक्रारी त्या ठिकाणी येत आहेत। जिथे चुकीचं काम होत असेल तर त्या ठिकाणी कारवाई होईल, परंतु ही योजना अखंडपणे सुरू राहावी हीच आमचे सर्वांचं मत आहे।